नमस्कार मंडळी, स्वाद महाराष्ट्राचं आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मेथी दाण्याची भाजी। हे रात्रभर भिजू घातलेलं आहे, त्याच्यानंतर दोनदा तीनदा स्वच्छ धुवून घेतलं आहे। आज आपल्याला त्याची भाजी बनवायची आहे। त्याच्यानंतर त्याला लागणारे साहित्य, एक चॉप केलेला कांदा घेतलाय, कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतलाय, 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, जिरे घेतले, हळद घेतली, तिखट घेतले, चवीनुसार काळा मसाला आपण घेऊ शकता आणि गूळ घेतले, थोडं कडू लागू नये म्हणून। त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घेतलंय आणि त्याच्यात आपण नवीन म्हणजे पालक टाकणार आहे। आपण मोहरीचं तेल टाकलं तर ते गरम झालेलं आहे। त्यामध्ये थोडेसे जिरे चवीपुरते, त्यानंतर कढीपत्ता 4 पाकळ्या, त्यानंतर थोडा हवा करून घ्यायचा, चॉप केलेला कांदा, त्यानंतर लसूण चांगलं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित त्याला भाजून घ्यावे। कांदा परतून झालेला आहे, त्यानंतर मेथी दाणा टाकून घ्यायचा, छान असं परतून घ्यायचं थोडं 5 मिनिट। त्यानंतर चवीनुसार तिखट, हळद, मीठ म्हणजे शेंगदाणे वापरतो आम्ही घरी, थोडंसं काळा मसाला चवीनुसार, नंतर परतून घ्यायचं, थोडं लो फ्लेमवर ठेवायचा म्हणजे जळू नये। त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे व्यवस्थित शिजेल। पाणी टाकून शिजवलेलं आहे। थोडंसं चवीसाठी गूळ टाकलेला आहे, म्हणजे कडवटपणा नको व्हायला। आणि त्यानंतर आपण धुवून घेतलेली स्वच्छ पालक टाकणार आहोत। आणखी एकदा परतून घेणार आहोत व्यवस्थित।